टाळी वाजवायचे माऊली, टाळी वाजवायचे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साधनी, तो हा विठ्ठल गोरोबा, तो हा विठ्ठल गोरोबा, तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल गोरोबा, तो हा विठ्ठल गोरोबा, तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, सर्व सुखाचे आदुरे,
बाप रखुमादेवी वर, बाप रखुमादेवी वर, ओ हा विठ्ठल गोरवा, ओ हा विठ्ठल गोरवा, ओ हा माधवरवा, ओ हा माधवरवा, सर्व सुखाचे आडर, सर्व सुखाचे आडर, बाप रखुमादेवी वर, बाप रखुमादेवी वर, ओ हा विठ्ठल गोरवा, ओ हा विठ्ठल गोरवा, ओ हा माधवरवा, ओ हा माधवरवा, जय जय राम कृष्ण रे, 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 हरी थोड़ा इको कमी करा, राम हरी राम, हरे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, टाळ मोकळा वाजा, हा जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे,
तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती भय निरसले कंती भय निरसले कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती भय निरसले कंती भय निरसले कंती तुका मने टाळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ तुका मने टाळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ आता करू शके आता करू न शके तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती भय निरसले कंती भय निरसले कंती सोबार कुमाई सोबार कुमाई सगळ्यांनी टाळी वाजवायची भजन करतात सोबार कुमाई भजन करायचं मौली सोबार कुमाई सोबार कुमाई सोबार कुमाई हो बार 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 कुमाई जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ
तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची याद दुसरे चरण संताची याद दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ तुमचा अनुग्रह लादलो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 बोला
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या संत सोपान देवांच्या या कुशीमध्ये, साक्षात श्री खंडेरावांच्या या कुशीमध्ये असलेलं हे नावळी गाव, साक्षात ओम श्री कानिपनाथ महाराज, कानिपनाथ नगर, नावळी या गावामध्ये संत चरणरज हरिभक्ती पारायण आमचे महाराज म्हस्के महाराज यांनी हा सगळ्या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. आणि या सप्त्यानिमित्त समस्त नावळीतील म्हस्के परिवार व समस्त कुटुंब आप्तेष्ट परिवार यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे. या सप्त्यामध्ये महात्म्यांचं सेवा होऊन गेली. आज मला ही सेवा प्राप्त झाली. खरं तर मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. आणि खरोखर या विद्यार्थी दशेमध्ये असताना देखील मला ही सेवा प्राप्त होते. ही खरोखर ही संतांची कृपा आहे. आमचे वडील, जे वडीलधारी जी सगळी माणसं आहेत, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या वरद हस्तामुळे आज या ठिकाणी सेवेसाठी उभा आहे. नाहीतर माझी तेवढी ऐपत नाही किंवा तेवढी पोहोच नाही की मी ही सेवा करू शकेल. खरंय माऊली, एकदम साधारण विद्यार्थी दशेतला तुमचं लेकरू, समजा लहान लेकरू आहे, आणि ही सेवा करण्याचं मला औचित्य प्राप्त झालं. यासाठी सौजन्यांचे आभार. आज माझ्यासोबत या सेवेसाठी आवर्जून आलेले आमचे हरिभक्तीपरायण, आमची सगळी भावकी, आमचे वडीलधारी माणसं म्हणजे हरिभक्तीपरायण दिलीप महाराज मोरे देहूकर, संत तुकाराम महाराज देवस्थानचे माझे विश्वस्त, आणि त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण मधुकर महाराज मोरे देहूकर, हे दोन्ही वंशज, तुकोबारायांचे वंशज, आणि संत तुकाराम महाराज देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष हे आवर्जून या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आमचं भाग्य आहे. हे सगळी आमची वडीलधारी माणसं आमच्यावर कृपा आशीर्वाद ठेवतात, त्यामुळं आम्ही काहीतरी करू शकतो. त्यांचा पाठीवर हात असतो, वरद हस्त असतो, तेव्हा जाऊन आमच्यामध्ये काहीतरी बळ येतं. नाहीतर आमच्या घरामध्ये जोपर्यंत अधिकारवाणी प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्हाला उभं राहण्याचा अधिकार नाहीये. हे खरं आहे माऊली. कारण की जर काहीतरी चुकलं माकलं तर एक मोठं लांछन असतं. चुकलं तर ते तुकोबारायांच्या घरातली चूक असते असं ते निदर्शनास येतं. तरी देखील त्या अधिकाऱ्यांनी सांगतात की तू कर बाळा, बिंदास कर, आम्ही आहेत. म्हणून सगळे मोठे मोठे महात्मे आहेत. आज कालच मोठ्या महात्म्यांची, मोठ्या माऊलींची सेवा या ठिकाणी झाली. खूप मोठी सेवा. साक्षात माऊली आहेत, माऊलींचा अवतारच म्हणावं. त्यांची सेवा झाली. म्हणलं आता त्यांची सेवा झाल्यानंतर माझं काय अवस्था इथं, माझी काय गत. मला त्यांच्या आधी ठेवलं असतं तर बरं झालं असतं दादा. परंतु ठीक आहे, जशी संतांची इच्छा, जशी भगवंताची इच्छा. आणि जवळपास पाहता या सेवेसाठी सगळी लांबून लांबून माणसं इथं आहेत. आणि सेवे घेतलेला, सेवेसाठी अभंग हा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा, त्यांच्या जीवनात प्राप्त झालेला वरद हस्त, त्यांच्या जीवनात मिळालेली जी संतांची कृपा आहे, अशी कृपादृष्टीमध्ये प्रफुल्लित झालेली अवस्था जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि हे चिंतन काही मी पूर्ण करू शकत नाही, तेवढं सामर्थ्य देखील माझ्यामध्ये नाही. म्हणून जे काही कृपादृष्टी आहे ती ज्या प्रकारे संत तुकोबारा यांच्या जीवनामध्ये जी प्राप्त झाली, माझा एकच उद्दिष्ट असतो
की संतांनी जे काही प्राप्त घेतलेलं आहे किंवा ते जे प्राप्त करायला आपल्याला अभिप्रेत आहे, की जे करायचं आहे, त्यांनी आपल्याला जे करायला सांगितलेलं आहे ते आपल्याला कशा प्रकारे अनुकरण करता येईल, ते कसं आत्मसात करून आपल्या जीवनाचं कल्याण करता येईल. कारण की जन्म आलो त्याचे आज फळं झाले साचे, जे तुकोबरायांनी प्राप्त केलं. मी चमत्कारांबद्दल म्हणत नाही माऊली, की ह्या जीवनातील जे सर्वोच्च परमोच्च करण्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे भगवत प्राप्ती. ही एकमेव गोष्ट आहे की ते तुकोबराय सांगतात आणि ती आपल्या दृष्टीने कशा प्रकारे आपल्याला आत्मसात करता येईल हा दृष्टिकोन माझा प्रत्येक वेळी असतो. म्हणून या अभंगाद्वारे संतांची कृपा सांगण्याचा एवढाच मानस माझ्या या सेवेमधून राहणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी लहान लेकरू आहे माऊली आणि जगद्गुरु तुकोबरायांची हा अवस्था, भावविश्व जे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी प्रत्येक वेळी कीर्तन सांगताना किंवा कीर्तन करत असताना हाच उद्दिष्ट असतो. आपण सकल संतांची देवांची चरित्र पुराण पाहावी, संतांची चरित्र पाहावी, देवांची चरित्र सगळे कथा पूर्ण बघाव्या, अभ्यास करावा, चिंतन करावं. परंतु जीवनामध्ये आपल्या सर्वसामान्य मनुष्याच्या या आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण कशामध्ये आहे तर ते संतांच्या चरित्रामध्ये आणि त्यातल्या त्यात जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या चरित्रामध्ये. आता इथं जवळपास सगळी जी उपस्थित आहेत ती सगळी सांसारिक आहेत, प्रापंचिक आहेत असं गृहीत धरतो. ते आपली लोकशाही आहे हो. जास्तीत जास्त आपली लोकसंख्या प्रापंचिक माणसांची आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र हे पाहावं हे यासाठी की आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला जे काही प्रश्न येतात ते मग कसे सोडवायचे तर ते संतांच्या चरित्रातून पाहून सोडवायचे. आता ते सांसारिक प्रश्न आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातून पाहून आपण अनुकरण नाही करू शकत. ती उत्तरं आपल्याला त्यांच्याकडून नाही भेटणार किंवा त्यांच्या चरित्राकडे आपण त्या बाबतीत नाही पाहू शकत. म्हणून आणि ते विलक्षण चरित्र आहे. माऊलींचं चरित्र विलक्षण आहे. संत नामदेवरायांचं सुद्धा चरित्र विलक्षण आहे. आपण ती काय गणनाच करू शकत नाही, त्याचं मापच काय पकडू शकत नाही. त्यांचं जे जीवन चरित्र आहे, इतर सकल संतांची चरित्र जर पाहिली तर खूप विकट आहे. नरहरी सोनार आहेत, राका बंका आहेत, जनाई आहे, इतकं विकट परिस्थितीमध्ये सगळ्यांनी काढलेलं आहे. परंतु जगद्गुरु तुकोबरायांचं जर चरित्र पाहता आपण एक संसार करतोय. आता माझं नाही चालू अजून, पण सर्वसामान्य पद्धतीने एक संसार आपण करतो. जगद्गुरु तुकोबरायांनी 2 संसार केले, 2 संसार केले. मग निश्चितच आपल्याला ज्या प्रापंचिक दुनियेमध्ये प्रापंचिक जीवन जगत असताना जे काय अडी अडचणी येतात, कारण की त्या अडचणींवर मात किंवा त्या अडचणी तुकोबरायांना देखील आल्या असाव्यात, स्वाभाविक आहे. कारण की संतांचा अवतार हे आपल्या उद्धारासाठी आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार देखील विशेष करून सर्वसामान्य माणसांसाठी. निळोबराय सांगतात, प्रपंच रचना सर्व भोगोनी त्या गेली, अणुतापाची ज्वाळी देहबुद्धी हरली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाहविली, अहंता ममता दवडोनी निज शांती वरली. जगद्गुरु तुकोबरायांनी प्रपंच करून परमार्थ साधलेला आहे. हे अगदी महत्वाचं. इतर संतांनी त्या गोष्टींना तेवढं महत्व दिलेलं नाही. तुकोबरायांनी प्रपंच साधून 2 संसार सांभाळून त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी सगळे जबाबदारी खांद्यावर आली. आई वडील गेल्यानंतर सगळी जबाबदारी, मोठा भाऊ जो वडिलांसारखा असतो तो देखील जातो, काशी विश्वेश्वरात जातात आणि सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर येते. आणि
या अशा अवस्थेमध्ये वयाच्या 13व्या वर्षी या सगळ्या जबाबदारी पडते आणि त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी असा दुष्काळ पडतो. म्हणून सांगण्याचा भाग असा की तुकोबारायांचं चरित्र हे आपल्याला उद्धरण आहे. म्हणजे त्या चरित्रातील थोडं जरी आपल्याला अनुकरण करता आलं तरी आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण किंवा सार्थक त्या ठिकाणी दडलेलं आहे. अभ्यास चिंतन सगळ्या संतांचं करावं, परंतु जीवन जगत असताना अनुकरण कसं करावं, अनुकरण कोणाकडे बघून करावं. कारण की जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार हा सगळ्यांचा सकल लोकांचा उद्धार करण्यासाठी. जडमुड उद्धरिले सकळ जीवासी तारिले, जडमुड उद्धरिले जीवासी तारिले, जडमुड उद्धरिले सकळ जीवासी तारिले. मनोनी विश्वजनिता उगे ब्रह्मरूप केले, अवघे ब्रह्म आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार हा मुळात जडमुडांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे. आणि त्यामध्ये तुकोबारायांचं चरित्र आता काय सगळ्यांनी इतकं रस भरून प्रेमाने कित्येक जणांनी स्वतःहून, आता चरित्र जर पाहायला गेलं तर संत श्री महिपती बुवांकृत आहे, तुकोबारायांचे पण तो गोपाळ बुवांकृत आहे आणि भरपूर अशा मोठ्या संख्येने सगळ्यांनी महिपती बुवांचं चरित्र हे मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या हरिभक्तीपरायण कदम महाराज माऊली, छोटे माऊली ज्यांनी आपण प्रेमाने म्हणतो, त्यांच्या मुखातून आपण बऱ्याचदा हे चरित्र ऐकलेलं आहे. इतर महाराजांच्या मुखातून आपण हे चरित्र भरपूर ऐकलेलं आहे. म्हणून आपला उद्देश हाच असावा की आपल्या जीवनामध्ये त्यातलं थोडं काहीतरी आपल्याला अनुकरण करता आलं पाहिजे. किंवा दया आहे, उदारता आहे, सद्भावना आहे, प्रेम आहे, सलोकता आहे, समीपता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवत प्राप्तीसाठी समर्पण आहे. म्हणजे संसार करत असताना पंढरीची वारी चुकले नाही, संसार करत असताना भगवंताचं दर्शन कधी चुकलं नाही, भगवंताचं नाम कधी चुकलं नाही. हे आपल्याला अनुकरण करता आलं तर आपल्या जीवनाचं सार्थकत्व त्यामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव अभंगाचं चिंतन सुरू करण्याआधी माऊली सकल संतांनी काय केलेलं आहे तर सकल संतांनी भगवंताचं नामस्मरण हे आतोनात रात्रंदिवस केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला देखील तेच करायला सांगितले. क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मागे माऊली समजतंय ना? हाय, समजतंय का मी बोलतोय ते? काय लय अवघड नाहीये.
लहान लेकरू समोर येत आहे, थोडं संतांची वाणी आहे, संतांची 2 शब्द आहेत, वचनं आहेत, ती त्यांचीच आहेत. मी फक्त त्यांचा एक सेवेकरी आहे, त्या ठिकाणी आलो. आम्ही देवकर स्वतःला कधी मालक नाही म्हणून घेत माऊली. आम्ही संतांचे सेवक आहोत बरं का. आम्ही संतांचे सेवक आहोत, पांडुरंग परमात्म्याच्या चरणांचे सेवक आहोत. आणि ही सेवा काय आजची नाहीये, तुकोबरायांच्या इतकी नाहीये. तुकोबरायांच्या 6 पिढ्या आधीपासूनची सेवा आहे. तुकोबरायांच्या 6 पिढ्या आधीवरची सेवा आहे. म्हणून आम्ही स्वतःला, कारण की आमचा काही, आमच्या देवकरांचा, तुकोबरायांच्या या घरातल्या लोकांचा अभिमान किंवा गची बाधा होऊ नये बरं का माऊली. कधी तुम्हाला कोणती देवकर किंवा वंशज कोणत्या गच्या बाधेमध्ये तुम्हाला दिसणार नाही. कधी तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात असणारे अशी कधी दिसणार नाही. परंपरेतल्या सेवा करताना दिसणार, ठरलेल्या सेवा करताना दिसणार, गावोगावच्या छोट्या छोट्या गावच्या प्रेमाने जाऊन सेवा करणारे दिसणार. आणि हे आम्ही पाहिलेलं आहे, लहानपणी पाहिलेलं आहे आम्ही. आमची वडीलधारी माणसं कशी निस्वार्थ पद्धतीने, निस्वार्थ सेवेने गावोगावी जाऊन सेवा करायची. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या यादव कुळाचा ज्याप्रमाणे राज झाला ना माऊली, तसा आमचा होऊ नये यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी हक्काचे 2 शब्द हे आमच्यासाठी, फक्त आमच्यासाठीच लिहून ठेवलेले आहे. ते म्हणजे संतांचे आप्त नव्हती संत. संतांचे आप्त नव्हती संत. आम्ही काही संत नाही, आम्ही सेवेकरी आहोत. हे सतत आमच्या ध्यानी मनी राहो की आम्हाला तो गची बाधा होऊ नये. आम्ही सतत सेवेकरी म्हणून तिथं कार्यरत राहू, सेवेमध्ये असो यासाठी. आणि ही सेवा करत असताना आपल्याला देखील जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये क्षणोक्षणी अभ्यास केलेला आहे, नामस्मरण केलेलं आहे, भगवंतांचं रात्रंदिवस अहोरात्र चिंतन केलेलं आहे. आणि त्यांनी हाका मारलेल्या आहेत, तहानेने भगवंतांना बोलावलेलं आहे. आता एक सुंदर दृष्टांत आहे, तो थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. दृष्टांत असा आहे, आई स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते बरं का माऊली. आई स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते. त्या स्वयंपाकघरामध्ये एका बाजूला खाली 2 लेकरं तिची असतात. एक लेकरू त्याचं खेळण्यात रममान असतं बरं का. एक लेकरू त्याच्या खेळण्यामध्ये रममान असतं, आई तिच्या स्वयंपाकामध्ये व्यस्त असते. आणि दुसरं लेकरू त्याच्या नाकातून पाणी, तोंडातून लाळ, डोळ्यातून पाणी आणि आवाज अगदी कर्कश, घाळ 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 रडतंय ते बाळ. आणि आता तुम्ही मला माता माऊल्यांनो, तुम्ही मला सांगा, ती आई कोणाला कडवर घेईल? कोणाला कडव घेईल? तुम्हाला कोणता अनुभव आहे? ज्यांचे अनुभव आहेत ते काय बोला ना. हा, कोणाला घेतील? कोणाला घ्यासाल? हा हा हसतंय ते, मस्तपैकी खेळतंय, हा 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 है ना, मस्तपैकी हसतंय पोरग. आईला मग भारी वाटते, अरे वा वा काय छान माझं लेकरू आहे, ये बाळा, है ना. आणि ते रडतंय, त्याला तसंच ठेवीन, असंच आहे ना. हा माऊली, नाही ना. त्या रडणाऱ्या लेकराला तुम्ही कडवर घेणार, असंच आहे या भवसागरामध्ये. असंच आहे या भवसागराच्या या मायेमध्ये. आपण सर्वजण त्या मायेतनी आपल्याला एक खेळणं दिलेलं आहे. थोडा जमिनीचा तुकडा दिलाय, थोडं गाडी दिली, इकडं तिकडं मान वगैरे दिला, थोडे पाहुणे रावळे दिले नाही का, कुटुंब दिली, नाती दिली. या आपण मायेमध्ये रममान आहोत. म्हणजे विश्वाची माऊली आहे, जी जगाची माऊली आहे, ती आपल्याला कसं घेईल? खरंय ना.
खरंय का नाही माऊली? या संसारामध्ये सकल संतांची ती अवस्था झाली होती की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या वैराग्यमय अवस्थेमध्ये देवांना, त्यांच्या त्या आईला कडकडून हाक मारलेली आहे. त्या आर्क तहानेने त्यांनी हाक मारलेली आहे. जीवनभर त्यांनी हाक मारलेली. कुठपर्यंत हाक मारलेली? जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत हाक मारलेली. मग आपल्याला त्या आईची आठवण होती का? हा प्रश्न आहे. म्हणजे भगवत प्राप्ती ह्याचा मार्ग असा आहे. आई म्हणते, आईने हे सगळी माया रचलेली आहे. आपण त्या खेळामध्ये जर रममान असू तर मग ती आई कशाला म्हणणार, अरे माझा स्वयंपाक चाललाय, माझं सगळं या सृष्टीची निर्माण करणं, तिला ते संगोपन करणं, तिचा संहार करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आई व्यस्त आहे. त्या सगळ्या स्वयंपाकामध्ये आई व्यस्त आहे. मग ती कशाला घेईल आपल्याला कडेवर? जोपर्यंत ते लेकरू रडत नाही, आईला कळतं ते लेकरू रडायला लागलं, आईला कळतं हे ह्याला काय आता त्या मायेमध्ये राहवत नाही. त्या लेकराला आता आपण घेतलं पाहिजे. आणि तसंच या संसारामध्ये जे जे भक्त त्या आतुर तहानेने जेव्हा जेव्हा भगवंतांना, त्या आईला हाक मारलेली आहे ना, तेव्हा तेव्हा ती आई विविध स्वरूपामध्ये आलेली आहे. आता नरसिंह जयंती आलेली आहे. त्या आईसाठी भक्त प्रल्हादाने कशी उडी मारलेली आहे, कशी हाक मारलेली आहे. हाके सरशी उडी घालोन या स्तंभ फोडी. त्या आईने साक्षात तो स्तंभ फोडून त्या एका हाकेने ती आई आलेली आहे. ही आर्क तहान, ही संतांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवलेली तहान आहे. म्हणून आपल्याला सकल संतांच्या चरित्रामध्ये एक सारखं गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जोपर्यंत त्यांच्या जीवनात संतांचं दर्शन होत नाही, सद्गुरूंचं दर्शन होत नाही, त्याआधी सकल संत आर्क तहानेने व्याकुळ असलेली सगळे संत आहेत. मग आपल्या जीवनात ती आर्क तहान कशी निर्माण होईल, नाही का? आपल्याला देखील पण पहिला प्रश्न असाच आहे की खरंच आपल्याला वाटतंय का त्या आईने आपल्याला कडवर घ्यावं? हा वाटतं का माऊली? नाही वाटत. कस काय वाटत? सकाळी उठून डबा तयार करायचा आहे, पोरांना शाळेत घालायचं आहे, आपल्याला डबा घेऊन कामावर जायचं आहे, जवळच MIDC आहे, इकडं व्यापार धंदा व्यवसाय काय काय चालू आहे, सकाळची गाडी पकडायची आहे. कोणाला वेळ आहे आईच्या कडेवर जायला? वेळ नाही. पण वाटतं का माऊली आईच्या कडेवर जाऊ वाटतं? कारण की ती अवस्था म्हणजे परमोच्च भक्ताची अवस्था आहे की खरोखर ते लेकरू त्या आईशिवाय जगू शकत नाही, आईशिवाय राहू शकत नाही. सकल तहानेने हाक मारलेली की आई, मला आता या संसारामध्ये, आता या भवसागरामध्ये मला आता राहू वाटत नाही, मला आता थांबू वाटत नाही, मी आता या ठिकाणी थांबू शकत नाही, थांबू शकत नाही, मला इथं राहू वाटत नाही. आणि जोपर्यंत ती आर्क तहान लागत नाही तोपर्यंत आईला देखील वाटत नाही की त्या लेकराला आपण कडावर घ्यावं. म्हणून माऊली, आपण पण आपल्या जीवनामध्ये त्या संतांना, त्या आईला, पांडुरंग परमात्म्याला, भगवंतांना त्या आर्क तहानेने हाक मारावी. हो खरंय ना? जसं लहान लेकरू ते गाडीवर सकाळ सकाळी बाबा चाललेले असतात, आमचे पण तेच अनुभव आहेत, सगळ्यांचे तेच अनुभव आहेत. लहान लेकरू असतं ते बाबा चालले गाडी घेऊन की लेकरू लगेच आरकत आहे, मला पण यायचंय, मला पण यायचंय. सगळ्यांनी आपण जीवनात ते अनुभव घेतलेले आहेत. आपल्याला पण ते बाबासोबत आईसोबत जायचं असतं. मग आपण पण हा अनुभव घेतला पाहिजे. आपण घेतलाय का तो अनुभव की आपण त्या खऱ्या आईशिवाय जगू शकत नाही, त्या पंढरीच्या वाटेशिवाय, त्या आषाढी कार्तिकीशिवाय आपण जगू शकत नाही. ही अवस्था आपल्या जीवनामध्ये कधी निर्माण व्हावी, ती आर्कतान आपल्यामध्ये कधी निर्माण व्हावी, जेणेकरून ते संत आपल्यावर कृपा करतील, ते संत आपल्याला त्या आईपर्यंत पोहोचवतील
किंवा आपण त्या आईपर्यंत पोहोचू, ही अवस्था कधी निर्माण होईल, नाही का? म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आता वारकरी संप्रदाय हा शब्द अलीकडे प्रचलित झाला बरं का माऊली, परंतु आमचे वडीलधारी माणसं, मोठे मोठे जे जुने महात्मे, ते म्हणतात हा वारकरी संप्रदाय अलीकडचा शब्द, परंतु मूळ भागवत संप्रदाय हा मूळ शब्द आहे. त्याचं कारण असं की गावोगावी, खेडोपाड्यामध्ये, शहरामध्ये जिथं जिथं सप्ते, तो भागवत सप्ताह, श्रीमद भागवत पुराणाचे सप्ते चालायचे. त्या 7 दिवसामध्ये पूर्ण भागवत पारायण चालायचं, भागवताचं चिंतन, भागवत कथा व्हायची. आणि या सगळ्या भागवत, त्याचं कारण पण असं आहे की सकल संतांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कशाचा अभ्यास केलेला आहे, तर तो भागवताचा अभ्यास केलेला आहे बरं का. म्हणून भागवताचं कथा, भागवताची कथा, आपलं चिंतन श्रवण व्हावं, अभ्यास व्हावा, हे सगळं संतांचे पहिल्यांदा, आपल्या संप्रदायाची ही नीव आहे, पहिला पाया तोच आहे. सगळ्यात पहिल्यांदा कशाचा अभ्यास करावा, तर तो भागवताचा. मग आपण संतांच्या ग्रंथांमध्ये, गाथेमध्ये जर पाहायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा सगळी रचना जगद्गुरु तुकोबारायांनी सुरुवात कशाने केलेली आहे, तर ती म्हणजे बाळक्रीडेने केलेली आहे. मग प्रश्न पडतो की जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या भावविश्वामध्ये, चरित्रामध्ये त्यांनी सुरुवातीला जे काही त्यांनी अवस्था अनुभव घेतला, नाही का, जी काय अनुभव घेतला, त्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ आला, पहिला मुलगा, पहिली बायको, ही सगळी दुष्काळामध्ये ते घेते. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. ही सगळी अवस्था जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात प्राप्त झाली. आणि तुकोबाराय त्या खिन्न अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करत, त्या वैराग्य अवस्थेमध्ये तुकोबारायांनी भागवताची शेकडो पारायणं केली. आणि अशी पारायणं केल्यानंतर ही का करावी, तर त्याचं प्रमाण पण हे संत सांगतात की आपल्या जीवनामध्ये भागवताचा अभ्यास का व्हावा, की आपल्या भागवत का महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे भक्ती जी तरुण स्वरूपामध्ये असते आणि तिची लेकरं ही वृद्ध स्वरूपामध्ये झालेली असतात. आपण श्रीमद भागवत पुराणाच्या सगळ्यात पहिलाच खंड, पहिल्याच अध्यायामध्ये जेव्हा आपण प्रारंभ करतो, तेव्हा आपण स्वरूप पाहतो की भागवताचं काय महत्व आहे, ह्या कलियुगी भागवत का गरजेचं आहे, भक्तीची काय अवस्था आहे आणि तिच्या लेकरांची काय अवस्था आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, धर्म स्थिर केली जी अचपळ होती, केली अचपळ होती, स्थिर केली जी अचपळ होती, अचपळ सिद्ध मागोनी आणली पंथीगा मनवोनी, आलो या देशा मनवोनी, आलो या देशा मनवोनी,
ह्या भवसागरामध्ये आल्यानंतर, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, तर त्या व्यासांना शरण जायचं आहे. या कलियुगातील जी भक्ती तरुण आहे, परंतु तिचं ज्ञान वैराग्य हे वृद्ध झालेलं आहे. आणि आपण ती लेकरं आहोत, आपल्यामधील ते ज्ञान वैराग्य अगदी वृक्ष वृद्ध झालेलं आहे. त्याला तरुण करण्यासाठी या कीर्तन महिमेतून, या कीर्तनाच्या माध्यमातून ते संत आहेत, त्या संतांच्या वाणीतून, भगवंताच्या भजनातून, नामस्मरणातून, त्या व्यासांच्या, त्या संतांच्या कृपा आशीर्वादातून खरोखर स्वरूपामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण, त्या वैराग्य निर्माण होऊन आपल्याला भगवत प्राप्तीच्या मार्गाने आपण चालायला लागतो. ती अवस्था प्राप्त होते. आणि खरोखर आपण स्वतःला देवाचं लेकरू कधी म्हणून घेतलंय का? लहान लेकरू तर म्हणून जाईल, मी कोणाचं आहे तर ते देवाचं लेकरू आहे. लहान मुलं देवाघरची फुलं. पण आपण पण त्या भगवंताच्या, त्या आईची लेकरं आहोत. आता आपली जी वय मोठी झाली, आता आपण स्वतःला लेकरू म्हणू का? नाही म्हणू. माझा अधिकार नाही तुम्हाला असं सगळ्यांना असं काही बोलावं, नाही का? लहान लेकरू, मी पण लहान लेकरू आहे तुमच्या समोर, तुमच्या लहान लेकरागतच बोलतोय, नाही का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लहान लेकरू आहे माऊली, परंतु आपल्या जीवनात आपण त्या विठू माझा लेकरूवाळा, आपण त्याचं लेकरू आहोत का, हेच आपण स्वतःला प्रश्न विचारण्यासारखं आहे. आपण त्याचं लेकरू आहोत, ती माझी आई आहे. आणि खरोखर आपल्या जीवनामध्ये ती आर्क तहानेने हाक मारली पाहिजे. त्या संतांनी भगवंतांसाठी, त्या आईसाठी हाक मारलेली आहे, त्या आर्क तहानेने हाक मारलेली आहे. साक्षात जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्यांनी देखील, आता तुकोबाराय स्वतः भगवत स्वरूप आहे. तुका विष्णू नाही दुजा प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवंत आहे, साक्षात विष्णू स्वरूप आहे. आणि त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना ज्यांनी हाक मारली ना माऊली, त्यावेळी ते त्या स्वरूपामध्ये प्रगट झाले. हे आपल्याला चरित्रामधून पाहिलेलं आहे, नाही का? त्यांच्या मुलीसाठी आले, त्यांचे शिष्य होते ते म्हणजे गवरशेठ वाणी, निळोबाराय आणि त्यांचे सगळ्यात प्रिय असे संत जगनाडे तेली. त्या 14 टाळकऱ्यांमधलं सगळ्यात जर प्रिय कोण होतं ना माऊली, तर ते संत जगनाडे तेली होते. आणि साक्षात तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या वेळी देखील माझा संतू कुठं आहे, माझा संतू कुठं गेला, आणि तो विरह इतका वाईट होता ना माऊली. परंतु त्यांच्या शेवटच्या, आता तेली समाजामध्ये मूठमाती दिली जाते, तर त्या मूठमातीसाठी जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ही सगळी प्रचिती आपण पाहतो. आणि नव्हे तर काय, साक्षात जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या पंतूंसाठी देखील आले. आपण जी 108 नामावळी म्हणतो ना पारायण झाल्यानंतर, ती श्री तुकारामा श्री तुकाराम ही 108 नामावळी ही श्री गोपाळ बुवांनी तयार केलेली आहे, जगद्गुरु तुकोबारायांचे पंतू. आणि त्यांच्यासाठी देखील तुकोबाराय आलेले आहेत. आणि आज तागत देखील ज्या भक्तांनी संतांना हाक मारलेली आहे ना, त्यावेळी संत भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि साक्षात जगद्गुरु तुकोबारायांच्या त्यांच्या जीवनीमध्ये देखील त्यांनी भगवंतांना हाका मारलेल्या आहेत. तेव्हा जाऊन त्या भगवत स्वरूपामधून त्या सद्गुरू स्वरूपामध्ये येऊन जगद्गुरु तुकोबारायांना जी भेट दिली, जो कृपा आशीर्वादेचा दिवस दिला, जो वरद हस्त जो प्राप्त झाला, तो दिवस म्हणजे माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि हा जो दिवस आहे, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन,
झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. आणि खरोखर तुकोबरायांच्या जीवनातील वैराग्य अवस्था झाल्यानंतर ज्यावेळी संत आपल्याला दर्शन देतात ना माऊली, त्यावेळी खरोखर आपल्या जीवनाचं साफल्य झालं. आणि त्या जीवनाचं साफल्य ज्या संतांच्या कृपेच्या वरदहस्तामुळे, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि जे साधनपाद प्राप्त झालं ते म्हणजे साधन म्हणजे ती वस्तू आहे. मीराबाई त्यांच्या भाषेमध्ये सांगतात, वस्तू अमौलिक दई मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायोजी मैंने नाम रतन धन पायो. राम रतन नाम आहे, ते वस्तू आहे जे सद्गुरूंकडून ती प्राप्त होते. आणि ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर ते साधनाला सिद्धीपर्यंत नेण्याचं कार्य आपलं असतं. परंतु ज्यावेळी वरदहस्त प्राप्त झालेला असतो ना माऊली, त्यावेळेसच आपलं जीवनाचं साफल्य झालेलं असतं. आणि त्या जीवनाच्या सार्थकत्व झाल्याची जी भावविश्व जे तुकोबरांचं आहे ते पहिल्या चरणामध्ये सांगतात. तुम्ही सांभाळिले संते भय निरसले कंते. आता तुकोबरायांच्या जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता तशी वाटत नाही चरित्र जर पाहायला गेलं. कारण की जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये साक्षात पांडुरंगा परमात्म्यांचा, रुक्मिणी आईसाहेबांचा वास घरामध्ये आहे. त्यांच्या 6 पिढ्यापासून सगळं घरात देव नांदतात. घरातच ही विश्वंभर बाबांची, मूळ पुरुष विश्वंभर बाबांची कृपा आहे. आणि पण तरी देखील त्यांच्या तुकोबरायांच्या आधीच्या जन्मामध्ये संत नामदेवरायांच्या त्या अवस्थेमध्ये त्यावेळी देखील भगवंत जेवत होते, एकमेकांसोबत खेळत होते, बागडत होते, बोलत होते. पण तरी देखील गोरोबा काका काय म्हणतात, हे मडकं कच्चं आहे, हे मडकं कच्चं आहे. भगवंतांनी जो मार्गक्रम दिलेला आहे की जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल ते ज्ञान पैगाबरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संतासिया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान ते फक्त संतांच्या मार्फत, आणि ते संतच माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. चरणारविंदम गोविंदम नमामि, गुरुदेव शरणम नमामि नमामि. चरणारविंदम
त्या गोविंदाचे जर चरण आपल्याला पाहिजे असतील ना माऊली, तर गुरुदेव शरणम नमामि नम, त्या संतांना शरण जाणं, की ते संत आहेत की ते मला भगवंतापर्यंत पोहोचवतील. आणि संतांवर इतका प्रगाढ विश्वास साधा सुद्धा नाही. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आने जोडे सर्व सुख. इतका विश्वास की मी जरी या भगवत भक्तीच्या आईला भेटण्याच्या या वाटेमध्ये जरी थकलो, भागलो, दमलो, काय अवस्थेमध्ये, संत कुर्मदासांचं जर चरित्र बघितलं तर डोळ्यातून अश्रू येतात. इतका विश्वास संतांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या आईवर दाखवलेला आहे, त्या संतांवर दाखवलेला आहे की मी जरी थकलो भागलो तरी ते संत आहेत की ते मला त्यांच्या कडेवर घेऊन त्या आईपर्यंत पोचवतील. हा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, आपल्या जीवनात देखील त्या आईपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्या संतांना अनन्य भावे शरण गेल्यानंतर ते आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचं ते कार्य घेतात. ती त्यांची जबाबदारी असते. आणि अशा या अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी ती सद्गुरूंचा वरदहस्त प्राप्त केला. बाबाजी चैतन्यांकडून रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांना साधन स्वरूपामध्ये प्राप्त झाला. आणि अशा स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांचं जीवन जगत असताना सर्वसामान्य प्रकारे जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण करत असताना एक दिवस पांडुरंग परमात्मा आणि संत नामदेवराय त्यांच्या स्वप्नामध्ये येतात. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नको. जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या स्वप्नामध्ये हे सगळे दृष्टांत घडले. आता तुकोबराया, आता तुम्हाला कार्य करायचं आहे की जे आपलं गत जन्मामध्ये पूर्ण झालेलं नाही. आता आपल्याला भगवंताचं चिंतन, भगवंताचं अभंगवाणी आपल्याला करायची आहे आणि ते कार्य आपल्याला पूर्ण करून या कलियुगातला आपला अवतार पूर्ण करायचा आहे. आणि असं जगद्गुरु तुकोबारायांनी हे गाथा निर्मिती करायला घेतल्यानंतर आता ते जो घी आपण त्याला घृत म्हणतो, ते एकदा जर आपण उघडला त्याचा डब्बा किती, त्याचा काय वास काय राहतो का? 4 गल्ल्यामध्ये 4 चौकामध्ये तो वास पसरला जातो. त्याचा तडका काय टाकला की लगेच तो खमंग पसरला जातो. अशी जगद्गुरु तुकोबरायांची वाणी अमृतवाणी.
तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकाळी. आणि अशी वाणी साक्षात देवकर वासियांना पंचकृषीमध्ये ती वाणी पसरत जाते. सगळ्या पंचकृषीतील लोकांना ती वाणी मंत्रमुग्ध करायला लागते. आणि त्या काळातील जे समाजकंटक लोक होते त्यांना ते सहन झालं नाही. आणि ते सहन झाल्यानंतर ते पोहोचले वाघोलीचे अधिपती, ते म्हणजे श्री रामेश्वर शास्त्री यांच्याकडे ते जातात. आणि ती काही व्यक्ती साधी नव्हती. प्रकांड पंडित, दशग्रंथी ब्राह्मण, म्हणजे 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत धर्माची ती मूर्ती, अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांचं अधिष्ठान. जर काही धर्मामध्ये काही अडी अडचणी विवंचन आली तर सगळ्यात मोठं व्यासपीठ ते होतं. अशा व्यासपीठावर त्या ठिकाणी तुकोबरायांच्या विषयी कुरघोडी करण्यात आली, अपकीर्ती सांगण्यात आली, चुकीच्या पद्धतीने तिथं संदेश पोहोचवण्यात आला. आणि त्या धर्मपीठामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना साक्षात तुकोबराय त्या ठिकाणी उभे राहिले आणि त्या सर्व प्रश्नांना उत्तर देत एकदा तोंडामध्ये मिठाचा खडा ठेवला की साखरेची आपल्याला गोडी लागत नाही. आणि अशा स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या धर्मपीठामध्ये उभं राहून त्यांना आदेश मिळतो, तुकोबा, आता तुम्ही अभंगवाणी करायची नाही, तुम्हाला तो अधिकार नाही. आता तुम्ही ते सर्व ग्रंथ घ्यायचे आणि इंद्रायणीच्या आनंद डोहामध्ये विसर्जित करायचे. आता आनंद डोह म्हणजे तुम्ही देहूगावी आले की जे मूळ जे गाथा मंदिर जे आपण मोठं पाहतो त्याच्या मागील जो नदीचा जो परिसर आहे तो परिसर म्हणजे नदीतील सगळ्यात खोल भाग, त्याला डोह म्हटला जातो. तिथं नदीच्या पात्रातील सगळ्यात खोल भाग ज्याला त्याला डोह म्हटला जातो, त्यालाच आनंद डोह म्हटलेला आहे. तिथंच मुख्य जे मूळ मंदिर आहे त्या आनंद डोहामध्ये तुकोबरायांना त्या गाथा दगडाला बांधून विसर्जित करण्याचा आदेश दिला. आणि असा आदेश दिल्यानंतर तुकोबराय खिन्न स्वरूपामध्ये त्या गाथा त्या ठिकाणी विसर्जित करतात आणि घरी येऊन बसतात. तुकोबरायांचं अनुष्ठान खरं 18 दिवसाचं आहे. 18 दिवसाचं आहे. 5 दिवस घरामध्ये खिन्न स्वरूपामध्ये बसतात. आणि जेव्हा सगळे अवस्था त्यांना राहवत नाही, जगद्गुरु तुकोबरायांना सगळ्यात जास्त त्रास कधी झाला असेल ना पूर्ण चरित्रामध्ये, तर तो म्हणजे त्या गाथा विसर्जित करण्याचा सगळ्यात जास्त त्रास. मंबाजींनी त्रास दिला त्याचा कधी त्रास नाही झाला, कोण काय बोललं त्याचा कधी त्रास नाही झाला, आई गेली त्याचा त्रास तेवढा नाही झाला, वडील गेले तेवढा त्रास नाही झाला, पहिला मुलगा पहिला बायको, जीवनात जितके काही अडचणीला तेवढा काही त्रास नाही झाला. सगळ्यात मोठं दुःख काय होतं तर ते म्हणजे तुकोबरायांना त्यांच्या गाथा स्वतःच्या हाताने त्या विसर्जित करायला लागल्या. हे सगळ्यात मोठं दुःख होतं. असं दुःख झाल्यानंतर माणसाला राहवत नाही, माणूस जिवंतपणी मेल्यासारखा होतो, जिवंतपणी मृत्यू झालेला असतो, मृत्युमुखी पडलेला असतो. अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय घरामध्ये 5 दिवस होते. आणि पुढचे 13 दिवस जगद्गुरु तुकोबाराय ज्या ठिकाणी गाथा विसर्जित केल्या ना त्या ठिकाणी शिळा आहे, अजूनही ती शिळा आहे. आणि ते शिळा मंदिराचं तिथली सेवा आमच्याकडं आहे. आणि तिथं आम्ही असतो, आम्ही वडीलधारी माणसं असतात तिथं सेवेला असतात सगळी तिथं. आणि तिथं तुकोबाराय 13 दिवस अनुष्ठानाला बसतात. आणि 14व्या दिवशी पांडुरंग परमात्मा बाळकृष्ण वेश धारण करून त्या विसर्जित केलेल्या गाथा त्या कोरड्या तरुण आणतात. आणि त्याचं प्रमाण श्री संत निळोबराय सांगतात. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तोची 8वा हा दिधला. पांडुरंग परमात्म्यांनी बाळकृष्ण वेश धारण करून
त्या गाथा कोरड्या तरुण आणल्या. आणि ज्यांनी विसर्जित करायला सांगितल्या ना माऊली, तेच सांगतात, जळी दगडा सहित वया तारियेल्या जैशालाया विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. टाळी वाजवायचे, भजन करायचंय माऊली. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. ठोबार कुमाई. ठोबार कुमाई. ठोबार ठोबार कुमाई. ठोबार कुमाई. जरी त्यांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की जरी सकळ देवांचं अधिष्ठान आहे, संतांचा वरद असताय, तरी देखील अशा खिन्न करणारे प्रसंग जीवनामध्ये येतात. कितीतरी विकट स्वरूपाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आले. हे आपल्याला त्याच्यातून समजून घ्यायचं आहे. त्या संतांच्या जीवनात आलेल्या संकटांपेक्षा आपली संकट काहीच नाही, निव्वळ काहीच नाही. त्यांना किती संकट आली हो, त्याची काही गणनाच नाही. किती काळजी. अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धरया जन जड जीवा. आपल्या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी ही सगळी लीला केली जाते बरं का. ही सगळी लीला आहे की जे ते संत त्यांच्या त्या अवतार स्वरूपामध्ये हे करतात, नाही का. आता कित्येक लोक, आता आम्ही वंशज आहोत, तर कित्येक लोक कूट पद्धतीने किंवा चुकीच्या विचारांनी आमच्याकडे येतात. भरपूर लोक येतात, ते काय सांगायची गोष्ट नाही. विक्षिप्त नाना प्रकारची लोक येतात. आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन गरुडावर झालं. कसं झालं? असं कसं काय शक्य आहे? हो का, तुम्हाला असं वाटतं? बर, मुख्यत्वे मला हेच समजत नाही. आता तुम्ही मला सांगा, लहान लेकराला, बालवाडीच्या किंवा पहिली दुसरीच्या लेकराला तुम्ही 10वीचं प्रमेय सोडवायला द्याल का? की ते त्याला सुटन, की त्याला ते समजन का तरी त्याच्यातलं काय? मग आपण कोण, आपली लायकी काय, आपण विचारतोय काय, नाही का, त्याची पायरी काय,
काय समजून घ्यायचं नाही, काय नाही, काय नाही. आम्ही सरळ उदाहरण देतो, सरळ सांगतो, बाबा तुला तुकोबरायांच्या श्री तुकोबरायांच्या जीवनीविषयी तुला जाणून घ्यायचं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु तुला नेमकं हेच समजून घ्यायचंय आणि एवढंच समजून घ्यायचंय. विद्यार्थी गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ करण्यासाठी त्यांचं जीवन वेचतात. भामचंद्र पाठारी ते जाऊन साधना करतात, नामस्मरण करतात. ती गाथा पाठ व्हावी, ती ज्ञानेश्वरी कंठस्थ व्हावी. खूप मोठा अधिकार असतो. संतांचा कृपा आशीर्वाद पाप प्राप्त होणं इतकं सोपं नसतंय माऊली. आणि तुम्ही कोणता पण चमत्कार घ्या, कोणती पण लीला घ्या, ती प्रत्येक लीला, आता माऊलींनी रेडा वधवून दाखवला सर्वसामान्यांसाठी, अजिबात नाही, अजिबात नाही. ज्यांच्यासाठी ही रेडा वधवून दाखवला ती धर्माधिकारी होती. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले असतात. परंतु त्या प्रयत्नाच्या मार्गामध्ये, भगवत भक्तीच्या मार्गामध्ये ज्या सिद्धी असतात की ज्या भगवत प्राप्तीच्या मार्गामध्ये आडकाठी आणतात, ते आपल्याला तिथंच थांबवतात. आणि संत दयाळ असतात, कृपाळ असतात की त्यांना वाटतं की हे लेकरू इतकं प्रयत्न करतंय, परंतु त्या एका सिद्धीच्या नादानी ते माझं लेकरू अडकून बसलंय. म्हणून चांगदेवांसारखे त्या काळचे धर्माधिपती, सगळी मोठी मोठी माणसं त्या एका सिद्धी वाचून अडकलेली असतात. आणि त्यांना त्याच्यातून खऱ्या मार्गाला लावून देण्यासाठी ते संतांनी त्या काळी ती भिंत चालवून दाखवली, ते रेडा बोलून दाखवला, तुकोबरायांनी गाथा तरवून दाखवली, कित्येक चमत्कार केले. हे सगळे त्या भक्तासाठी की तो भक्त तो त्या ठिकाणी अहंकाराच्यामुळे तो तिथं अडलेला आहे. हे सर्वसामान्यांना कळू शकत नाही. म्हणून श्री रामेश्वर शास्त्री हे सगळा चमत्कार झाल्यानंतर ते सगळे शरण जातात की जगद्गुरु तुकोबराया, तुम्ही साक्षात ब्रह्म आहात, तुम्ही साक्षात विष्णू स्वरूपात, याची मला प्रचिती झाली. आणि त्यानंतरून ते साक्षात म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. विठ्ठल विठ्ठल आता अभंगाच्या चिंतनाच्या अनुसरून जर पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनीमध्ये त्यांच्या सद्गुरूंनी जो वरदहस्त प्राप्त केला ना, हे सांगण्याचा सगळा खाटाटोप असा की आपण संतांना सर्व भावे शरण कसं जाऊ. तुकोबराय त्यांच्या जीवनामध्ये त्यांना संतांना शरण गेले. हो, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. हे सगळा कृपेचा सगळा डोंगर आहे, कृपेचा डांगोरा आहे. संतांच्या वरदहस्ताशिवाय ती गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्या आईचं आपल्याला कडव घेणं होऊ शकत नाही, ते दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांची जर चरित्र आपण पाहत असताना त्यांच्या लीलेकडं नाही बघावं, त्यांनी जे सांगितले ते करावं. परंतु या अभंगामध्ये जे शेवटचं चरण आहे ना, त्या संतांच्या कृपा आशीर्वादाने खरोखर मरणाही आधी राहुलो मरोणे अशी अवस्था जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त झाली. आणि तुकोबरायांच्या जीवनीतील सगळ्यात शेवटची अवस्था म्हणजे वैकुंठ गमन. आत्ता जगद्गुरु तुकोबरायांचं 376 वैकुंठ गमन सोहळा चालू आहे. आणि या वैकुंठ गमन सोहळा त्याचबरोबर या श्री माऊलींचं 750वा जन्मोत्सव सोहळा हा वर्षभर आपण साजरा करतो आहोत. आणि षष्ठ शतकोत्तर नामदेवराय आणि 13 संत यांचा हा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतो आहोत. हे सगळं करत असताना आपण चिंतनाकडे बघू की जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे.
की त्या घटनेनंतर जगद्गुरु तुकोबाराय त्या पंचमवेदाचं कार्य पूर्ण केल्यानंतर तुकोबारायांचं स्थान हे कळस्थानी पोहोचलेलं आहे. ते कसं? तुकोबारायांच्या जीवनामध्ये ती शेवटची अवस्था यायला टिपली. रज्जू सर्पाकार महाभासेले जगडंबर, म्हणून आठवती पाय घेतो आलाय बलाय. आता तुकोबारायांना या मृत्यूलोकामध्ये थांबू इच्छित नाही. आता त्यांचं अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि सगळ्यांना जगद्गुरु तुकोबाराय सांगायचे, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला. निरोपया संत हाती आला. आणि खरोखर संतांच्या मार्फत, संतांच्याच कृपे आशीर्वादाने, आता त्याच्या आधी ती भरपूर मोठी कथा आहे. तुकोबारायांचं चरित्र खूप विस्तृत स्वरूपामध्ये आहे, परंतु आपल्याकडे तितका वेळ नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायांना तो सांगवा आल्यानंतर, ते पत्र आल्यानंतर भगवंत त्या देहू गावामध्ये येतात. दशमीचा दिवस असतो, त्याला देहूमध्ये कन्याची दशमी देखील म्हटलं जातं. आणि अशा कन्याच्या दशमीच्या वेळी भगवंत येतात. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. असा सुंदर कार्यक्रम. भगवंत येतात. आता घरात जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी खायला दाना नाही, लेकरांना एक वेळचं अन्न नाही. अशा अवस्थेमध्ये देखील थोडं जोंधळं असतं. ते जोंधळं थोडं रांधल्यानंतर तुकोबाराय इंद्रायणी मातेला प्रार्थना करतात, इंद्रायणी देवी आता तूच माझी लाज राख. देव जेवायला आलेले आहेत आणि देव दुसऱ्यांदा आलेले आहेत. एकदा देवांनी ज्या कन्या खाल्ल्या त्या म्हणजे विदुरांच्या घरच्या कन्या खाल्ल्या, आणि आता देव ही दुसऱ्यांदा ह्या माझ्या घरी जेवणार आहेत, माझ्या घरी कन्या खाणार आहेत. आणि असे आल्यानंतर आणि असा सांगोवा दाडल्यानंतर भगवंत आल्यानंतर भक्ताच्या घरच्या ज्या अमृतासारख्या कन्या खायला भेटणार, देव खायला येणार म्हणलं की बातमी काय त्यांच्यापुरतीच नसते, त्रैलोक्यामध्ये सर्व बातमी पसरली जाते. आणि सर्व मुनिजन, संतजन, देवगण सर्व त्या ठिकाणी, त्या इंद्रायणीच्या तीरावर त्या ठिकाणी येतात. आणि इंद्रायणी माता त्यांच्या कृपेने सगळ्यांना त्या कन्याचा प्रसाद त्या ठिकाणी होतो. पुढे होळी येते, होळी होते, पोळ्या होतात. आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमनाचा दिवस येतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या शेवटच्या कीर्तनामध्ये, त्यांनी केलेल्या शेवटच्या कीर्तनामध्ये अभंग घेतात. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. ह्या कलियुगामध्ये ही कीर्तन सेवा, ही कीर्तन भक्ती आहे की या कीर्तन भक्तीद्वारे ब्रह्मज्ञानाला सुद्धा लाळ घोटवायला लागतील. आणि भक्ती भाग्याची सीमा पार करून देवाला सुद्धा या कीर्तन भक्तींमध्ये त्या भक्ताचा ऋणी करायला लावील. ही परमोच्च अवस्था या कीर्तनाद्वारे प्राप्त होते. हे जगद्गुरु तुकोबारायांनी शेवटच्या कीर्तनाद्वारे त्यांनी सांगोवा धाडला.
आणि खरोखर जगद्गुरु तुकोबाराय साक्षात सांगतात, धन्य म्हणवेन येह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियला. की ते कीर्तन करत असताना जो कोणी पाहत आहे तो धन्य आहे, तो धन्य आहे. आणि आज देखील जो खरा भक्त आहे ना, ज्याला खरी तहान लागलेली आहे आणि त्या बिजेच्या दिवशी खरोखर त्या अवस्थेमध्ये तो भक्त ज्यावेळी त्या अवस्थेला पोहोचतो, तो खरोखर म्हणू शकतो, मी धन्य आहे की साक्षात जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन मी त्या ठिकाणी केलेलं आहे. धन्य म्हणविन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला. ही अवस्था त्या खऱ्या भक्ताची आजवर होऊ शकते, होते. ज्या ज्या वेळी त्या भक्ताला आर्क तहान लागते ना, आता तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर संत निळोबाराय त्यांना हाक मारतात आणि तुकोबाराय त्या भगवत पांडुरंग स्वरूपामध्ये येतात आणि त्या ठिकाणी निळोबाराय त्या अधिकारवाणीने सांगतात, अरे देवा तुम्ही कस काय आले, प्रार्थिल्या वाचोनी आला असी का, तुझं लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला असी का. तो अधिकार त्यांच्यामध्ये उत्पन्न होतो, निर्माण होतो आणि साक्षात तुकोबाराय तेच स्वरूप तुकोबारायांचं स्वरूप धारण करून येतात. आणि आज देखील जगद्गुरु तुकोबाराय कोणाला जर दर्शन करायचं असेल तर त्या आर्क तहानेने जर हाक मारली ना, माऊली तुकोबारायांचं स्वरूप कसं आहे, अनुरनिया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारायांचं स्वरूप हे अणुरेणू एवढं देखील सूक्ष्म स्वरूपाचं आहे आणि आकाशाला देखील गवस नाही घालतील इतकं स्वरूप मोठं आहे. म्हणून ज्या अवस्थेत देखील त्या भक्ताला देवांचं संतांचं दर्शन करायची प्रगाढ इच्छा निर्माण होईल ना, त्यावेळी संत त्या ठिकाणी दर्शन देऊ शकतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय जरी त्या सदैव वैकुंठ गमनाला आता तयार झाले, देव आता म्हणायला लागले, देव म्हणतात, तुकोबाराया वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. आता वेळ झालेला आहे देवा, आता आपण निघला पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराय थोडा हात करतात, निघायची वेळ येते. तुकोबाराय भगवंतांना हात करतात, भगवंत देखील हात करतात, चला तुकोबाराय आता चला. आणि ह्या मृत्यू लोकामध्ये हे शक्य नव्हतं की सदैव वैकुंठ गमन आजवर कोणाचं झालं नाही आणि काळ हे होऊन देत नव्हता. आणि काळ देखील एक वैष्णव आहे आणि असा वैष्णव काळ त्या सभेमध्ये, त्या कीर्तन मंडपामध्ये, कीर्तन सभेमध्ये तिथं उभा होता. आणि तिथं तुकोबाराय हाक मारतात, ए काळ्या इकडे. आणि त्या काळाला देखील तिथं वाकवलं जातं, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. साक्षात जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळाच्या माथावर पाय देऊन भगवंतांना हात त्यांचा दिला आणि त्या काळावर विजय प्राप्त केलेले जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठ गमनाला जातात. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आता जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं. आणि खरोखर जे यमावर जे मृत्यूवर जो विजय आहे तो म्हणजे तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. त्या अवस्थेमध्ये संतांच्या वरदहस्तामध्ये इतकी ताकद आहे की त्या वैकुंठ गमनाच्या वेळी त्या काळाची देखील काय अवस्था होती ते आपण स्वरूपामध्ये तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो की तो काळ देखील त्या अवस्थेमध्ये संतांचं नाम घेतल्यानंतर कापू लागतो.
आणि हे वर्णन देखील, हे चित्र देखील श्री रामेश्वर शास्त्रींनी त्यांच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे. आता सांगण्याचा भाग असा की त्या संतांनी, त्या भक्तांनी त्या वेळी हाक मारलेली आहे. सांगण्याचा आशय इतकाच आहे माऊली, या पूर्ण चिंतनाचा किंवा कीर्तन सेवेचा आशय एवढाच आहे की आपल्या जीवनामध्ये त्या संतांना केविलवाणी, त्या अर्कतहाणीने आपल्याला हाक मारता आली पाहिजे. आणि आपल्या संप्रदायामध्ये एक गोष्ट खूप सुंदर आहे, ती म्हणजे गजर. बरं का, आपण जो गजर करतो ना, ती म्हणजे त्या संतांना, त्या आईला ती केविलवाणी, त्या अर्कतहाणीने हाक मारण्याची ती कृती आहे. जसं लेकरू म्हणतं ना, रडणारे लेकरू म्हणतं, आता मला काही इथं राहवत नाही, हे आई तू आता मला कडावर घे, मला इथं आता राहवत नाही. तसंच आज देखील ते संत आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला त्या आईला ती हाक मारायची राहून जाते. मग तुम्ही सगळे मिळून त्या आईला हाक मारणार का? नाही तर म्हणसाल परत मला उद्याच्याला कामाला जायचंय, खरंच देव आले तर ह्यांचा डबा कोण करून देईल, तिकडं हजेरी कोण लाव, कसं व्हायचं? सगळे हाक मारणार ना त्या आईला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अजून जोरात ते लेकरू कसं केविलवाणी म्हणतं, आई आता मला कडेवर घे. आपल्यामध्ये पण तो भाव निर्माण झाला पाहिजे. हे प्रात्यक्षिक आहे. संप्रदाय आपल्याला प्रात्यक्षिकाची सगळी जडणघडण देतं. ही पंढरीची वाट दिलेली सगळं प्रात्यक्षिक आहे. नुसतं बोलाचीच भातन बोलाचीच कडी नाही, हे प्रात्यक्षिक आहे. हे जीवन आपण जगायचं आहे की ज्या वाटेमध्ये जिथं धावा आहे तिथं धावायचंच आहे. जिथं कळस आहे तिथं कळस भेटलं की तिथं आनंदच आहे. या वाटेवर हे सगळं प्रात्यक्षिक आहे. म्हणून जेव्हा त्या आईला हाक मारायची असते ना, तेव्हा त्या अवस्थेमध्ये ती तहान निर्माण झाली पाहिजे. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. खरोखर माऊली त्या अर्कतहाणीने, त्या कृतीने आपल्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये तो भाव निर्माण होण्याची ताकद आहे की खरोखर आपलं हृदय, त्या बालकाचं हृदय त्या ठिकाणी परिवर्तन होतं. म्हणून संप्रदायाने या सगळ्या गोष्टी आपल्याला जे दिलेल्या आहेत त्या प्रेमाने, सलोख्याने आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये संतांची आळवणूक केली पाहिजे आणि सगळ्यांनी मनोभावे, प्रेमाने संतांचं भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 संतांचं भजन केल्यानंतर आता राहतं जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय कळस्थानी का आहे की ज्या वेळी मंदिरामध्ये, मंदिराच्या बाहेर एकादशीला कधी आपल्याला जमत नाही दर्शन घ्यायला, आणि जेव्हा आपल्याला दर्शन नाही होत तेव्हा आपण काय करतो, कळसाचंच आपण त्यावेळी दर्शन घेतो. ते कळस्थानी जगद्गुरु तुकोबाराय आहेत.
आणि खरोखर आपला नमस्कार जगद्गुरु तुकोबाराय तिथपर्यंत पोहोचवतात. म्हणून शेवटच्या अवस्थेमध्ये तुकोबारायांचं भजन हे निश्चित करावं, कारण की आपला नमस्कार, आपलं नामस्मरण ते भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. सगळ्यांनी मनोभावे टाळी वाजवून उल्हासाने तुकोबारायांचं भजन करायचं आहे. तुकाराम 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 शेवटची चालू तुका मन काळ तुका मन काळ तुका मन काळ तुका मन काळ
तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. या पूर्ण चिंतनाचा आशय इतकाच की त्या संतांचा कृपा आशीर्वाद वरदहस्त प्राप्त झाल्याशिवाय ते भय काय जाऊ शकत नाही. आणि तो संतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि खरोखर ज्यावेळी संतांचा खरा कृपा आशीर्वाद होईल ना त्यावेळी खरोखर काळावर विजय प्राप्त होऊ. आणि आजची ही प्रस्तुत सेवा आमचे संत चरणरज हरिभक्ती परायण आमचे दादा तुमचं नावच 4 वेळा भाग्यवान महाराज मस्के. हा आमचा बाय डिफॉल्ट थोडा प्रॉब्लेमच आहे. बऱ्याचदा आमच्या देवकरांची नावं विसरायचं थोडं आहेच आमचं. बरोबर आहे ना दादांचं खरं आहे. आमच्या ह्याच्यात बऱ्याचदा लोकांचं आमच्या त्या DNA मध्येच आहे. आम्ही बऱ्याचदा नावच विसरून जातो. खरंच माफ करा. संत चरणरज भाग्यवान महाराज मस्के व समस्त परिवार यांनी हा सगळ्या ओम चैतन्य कानिपनाथ महाराज कानिपनाथ नगर नावळी या गावामध्ये सगळ्या सप्त्याचं आयोजन केलं. तुम्ही सगळे या ठिकाणी आलात आणि या सप्त्याचं 18वं वर्ष आणि या मंदिराचं 8वं वर्ष या ठिकाणी साजरं होत आहे. साक्षात ह्या मंदिराच्या उद्घाटनासाठी हरिभक्तीपरायण बंडा तात्या या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. मोठे मोठे महात्मे दरवर्षी या ठिकाणी येतात आणि तुम्ही या पामराला या सेवेसाठी पात्र समजले आणि या ठिकाणी मला सेवा दिली त्यासाठी सौजन्यांचे आभार. तसं हरिविन सौजन्य नेणे काही परंतु माऊली तुम्ही हरिस्वरूप आहात. दादा भाग्यवान दादा तुम्ही देव देश आणि धर्म हे साक्षात तुम्ही जीवन जगलेलं आहे आणि खरोखर हे आदर्श घेण्यासारखं आहे. ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. माझी सैनिक आहात आणि भगवंताची सेवा स्वतः कीर्तन प्रवचन करता आणि देवांची सेवा करता. देव देश आणि धर्म या तीनही गोष्टी या सगळ्या आदर्शत्वाने तुमच्याकडे दिसतात आणि तुम्ही या सगळ्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि
त्याचबरोबर अजून एक सूचना अशी द्यावी की या सासवड भागामध्ये जेजुरी श्री खंडेरावांच्या या जेजुरीच्या प्रांगणामध्ये संत सोपानदेवांच्या समाधी मंदिरमध्ये 2 मे ते 7 मे